नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. पलूस नगर परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने घवघवीत व ऐतिहासिक यश संपादन केले. या दणदणीत विजयानिमित्त मुंबई येथील काँग्रेसचे राज्य मुख्यालय असलेल्या टिळक भवन येथे उत्साहपूर्ण वातावरणात अभिनंदन व सत्कार समारंभ पार पडलाय. या समारंभास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभले. यावेळी पलूस नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा संजीवनी सुहास पुदाले, सर्व विजयी नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, ज्येष्ठ नेते, महिला प्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणुकीत पलूसच्या जनतेने काँग्रेसवर दाखवलेला ठाम विश्वास हा पक्षाने केलेल्या विकास कामांची पावती असून आगामी काळात पलूस शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसचे नेतृत्व कटिबद्ध राहील असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आलाय. या कार्यक्रमात नगराध्यक्षा संजीवनी सुहास पुदाले व माजी गटनेते सुहास पुदाले यांचा विशेष सत्कार करण्यात आलाय. तसेच सर्व नगरसेवक व उमेदवारांचा गौरव करण्यात आलाय. या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पलूस नगर परिषदेतील काँग्रेसच्या विजयाचे विशेष कौतुक करताना सांगितले की तळागाळातील जनतेशी थेट नाळ जुळवून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या नेतृत्वाला जनता नेहमीच भरभरून साथ देते. या सत्कार समारंभास नगराध्यक्षा संजीवनी सुहास पुदाले यांच्यासह नगरसेवक गणपतराव पुदाले, अमोल भोरे, रोहित दळवी, विजय जाधव, अनिल कांबळे, धीरज घोरपडे, संगीता गायकवाड, कोमल सदामते, सारिका खरकांड, कविता पाटील, राजनंदिनी मोटकट्टी, प्राजक्ता पाटील, शकुंतला माळी, पूजा शेंडगे यांची उपस्थिती होती. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर.